तर मित्रांनो, साप खरंच मागे येतो का आपल्या, किंवा साप डूक ठेवतो का, किंवा सापाला केस असतात का, तर हे आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र प्रथमेश कोळी. आज मी तुम्हाला थोडे सापाबद्दल काही माहिती देणार आहे, कारण लोकांचे खूप गैरसमज आहेत. तर माझ्यासोबत आहे सनी जाधव आणि त्याच्यानंतर दीपक कोलटकर. हे सर्व सर्पमित्र आहेत आणि नेहमी माझ्यासोबत असतात. तर मित्रांनो, आम्हाला एक नाग साप भेटलेला आहे, जो की खूप मोठा आहे. तर जो साप मोठा असतो किंवा त्याचा वय जास्त असतो, तर लोकांचं असं म्हणणं आहे की सापाला केस असतात. जसं जसं वय वाढत जातो सापाचा, तसं तसं ते लोक म्हणतात की सापाला केस येतात, किंवा साप आपला डूक ठेवतो, साप आपल्या मागे लागतो. तर ह्या गोष्टी खरं तर म्हणजे एक अंधश्रद्धेचा भाग आहे मित्रांनो, किंवा एक जुन्या काळातली पसरवलेली एक अफवा आहे. तर मी तुम्हाला तो साप दाखवतो आणि मग काही गोष्टी आपण क्लिअर करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की साप खरंच मागे येतो का, किंवा साप डूक ठेवतो का, किंवा सापाला केस असतात का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही त्याचा आवाज चेक करू शकता, कशा प्रकारे आवाज होतोय. एक्झॉस्ट, सुझुकी बाईकचं इंजिन, 1000 cc. खूप ॲग्रेसिव्ह साप आहे मित्रांनो, खूप काळजीपूर्वक आपल्याला सोडायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता, इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा म्हणजे भारतीय नाग. तर मित्रांनो, हा एक विषारी जातीचा साप आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन विष सापडला जातो, जो की आपल्या रक्ताचं पाणी करतो आणि आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती डॅमेज करतो. मित्रांनो, लोकांचा असा समज आहे की सापाला केस येतात. मला सांगा मित्रांनो, जर सापाच्या आतमध्ये जर हाडं नसतील तर त्याला केस कसे येतील? कारण त्याच्यामध्ये जसं की मच्छीला काटा असतो, त्या प्रकारे सापाच्या बॉडीमध्ये सुद्धा काटाच असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, साप कधी डूक ठेवत नाही, कारण बघू शकता तुम्ही, साप कधी आपल्या मागे सुद्धा येत नाही. हां, जर त्याला धक्का लागला तर तो आपल्या चावू शकतो, म्हणजे बाईट करू शकतो आपल्या. हा साप नेहमी आपल्या घराच्या आजूबाजूला सापडला जातो मित्रांनो, कारण ह्या सापाचा मुख्य आहार म्हणजे उंदीर आहे, कारण तो उंदीर खाण्यासाठी आपल्या घरामध्ये वगैरे येतो मित्रांनो. तर जेव्हा पण तुमच्या इथे आजूबाजूला साप दिसेल मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही सर्पमित्राला कॉल करा, किंवा जर कोण रेस्क्यूअर असेल, जसे की फायर सेफ्टीवाले वगैरे, ते सुद्धा रेस्क्यू करतात आजकाल, किंवा तुम्ही फॉरेस्टवाल्यांना सुद्धा सांगू शकता. तर ते येणार आणि रेस्क्यू करून जाणार. विनाकारण कोणताही जीव तुम्ही मारू नका, कारण जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. तर बघू शकता नाग साप अशा प्रकारे आहे मित्रांनो, विषारी जातीचा साप आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा सापांबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओज बघायला भेटतील. तर बेल आयकॉन आहे तो नेहमी ऑन ठेवा, जेणेकरून जेव्हा पण आपली व्हिडिओ येईल ती तुम्हाला पहिले स्क्रीनवर दिसली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याला आपण रिलीज करूया.